Hello friends, hello students. Today we are going to learn one of the best lesson in the syllabus of the Tanderstein. That is 1.4 Be Smart. I am going to tell you that this is the one of the best lesson because the writer has given the best examples how to become the smarts in our life. So before going to learn this lesson, we are going to start warming up. It means chit chat activities. Number 1, planning your career is not an easy task. म्हणजेच कुठल्याही आपण कामाचं किंवा आपल्या व्यवसायाचं नियोजन करणं, आराखडा तयार करणं हे तेवढं सोपं नसतं. बट वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग अ प्रॉपर चॉईस. परंतु आपण अशा प्रकारची आपल्या करिअरची योग्य निवड केल्यामुळे आपल्या मनावरचा ताण आपण निश्चितच कमी करू शकतो. इफ वी डू, जर आम्ही असं करू शकलो, व्हॉट वी लव टू डू, मग आम्ही काय करू शकतो तर द जर्नी बिकम स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. म्हणजेच आमच्या जीवनामध्ये करिअर, जॉब किंवा कुठलाही व्यवसाय निवडण्यासंदर्भातला आमच्या मनावरचा ताण तर हा कमी होतोच होतो, परंतु आमचा यशाच्या दिशेने जाण्याचा मार्ग हा अतिशय सरळ आणि सोपा होत जातो. प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येक माणसाला काहीतरी करावंच लागतं. मग त्याला कुठल्या तरी व्यवसायाची निवड करावी लागते. यावरून आपल्याला लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की आजही आपण आपला व्यवसाय निवडण्यासाठी कटिबद्ध असलं पाहिजे. आपण व्यवसाय निवडी संदर्भात जर विचार करत असाल तर हा पाठ तुम्हाला निश्चितच चांगलं मार्गदर्शन देणार आहे. चला तर जाऊया पुढे. काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. The following diagram shows important factors to be considered while choosing a career. खालील दिलेला जो डायग्राम आहे हा तुम्हाला तुमचा व्यवसाय निवड करण्यासंदर्भात महत्त्वाचे जे घटक आहेत त्या संदर्भातलं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. डिस्कस इन युअर ग्रुप. मग तुमच्या गटामध्ये चर्चा करा. विच फॅक्टर्स यू रिगार्ड ॲज इम्पॉर्टंट वन्स. कुठले फॅक्टर्स माझ्यासाठी किंवा आमच्यासाठी फार चांगले आहेत यासाठी आपण त्यावर चर्चाही करायला पाहिजे. तर चला पाहूया. पुस्तकामध्ये हा आलेला जो डायग्राम आहे सर्कलमध्ये आहे आणि तो विशिष्ट बाणांनी मात्र क्लॉकवाईज मात्र तो दाखवलेला आहे. मग आपण एक विचार करूया. सुरुवातीला स्किल्स म्हणजे आमच्याकडे काय असल्या पाहिजे, कौशल्य असली पाहिजेत आणि ही अशी कौशल्य असली पाहिजे की जी आम्हाला डेव्हलप करते. आपण शिक्षण घेत असताना लिसनिंग म्हणजे ऐकणे, रीडिंग म्हणजे वाचणे, स्पीकिंग म्हणजे भाषण करणे, रायटिंग म्हणजे लिहिणे, कम्युनिकेशन म्हणजे संभाषण करणे आणि अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेणे. ह्या स्किल तर आपण लक्षात घेतल्याच पाहिजे. स्टेप बाय स्टेप त्याचा विकास तर आपण केलाच पाहिजे. परंतु आम्हाला करिअर जर आम्हाला निवडायचं जर असेल, एखादा व्यवसाय जर निवडायचा असेल तर आपण स्वतःला ज्या काही स्किल्स आहेत, मग टेक्निकल स्किल असेल, मग कॉम्प्युटर स्किल असेल किंवा एखादं मेकॅनिकल स्किल असेल किंवा तुमच्या हातांच्या माध्यमातून एखादी कलाकुसरी असेल, ते स्किल्स आम्ही मात्र मिळवलं पाहिजे. आणि आता आपण पाहतो जे व्यक्तींना अधिक चांगल्या प्रकारचं स्किल्स आहे त्या व्यक्तींना समाजामध्ये आणि व्यवसायामध्ये मान सन्मान त्यांना मिळतो. पुढच्या आपण स्टेपकडे जाऊया. इंटरेस्ट म्हणजेच आम्हाला काय केलं पाहिजे, आपण कुठलाही व्यवसाय निवडताना आमच्या मनामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे, आवड आमची असली पाहिजे. आवड असेल तर सवड आपल्याला मिळते ना, त्या पद्धतीने. सो वी हॅव टू डेव्हलप अवर इंटरेस्ट और अदरवाईज वी हॅव टू टेक इंटरेस्ट इन टू दॅट पर्टिक्युलर जॉब, पर्टिक्युलर करिअर. हे सर्व करत असताना आपण असं पाहू शकतो की हे सर्व करण्यासाठी आमच्यामध्ये क्षमता असणं फार आवश्यक आहे. दॅट आर द ॲबिलिटीज. If we are able to do with the help of the skill and our interest something new
rather than the other people, other students. It means we are develop our career. We have the particular kind of the abilities. अशा काही क्षमता आम्ही स्वतःमध्ये विकसित केल्या पाहिजे. आमचं करिअर फॅक्टर निवडत असताना आम्हाला पुढचा घटक फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पर्सनॅलिटी ट्रेट्स. यू नो व्हेरी वेल, सो मेनी पर्सन्स इन द वर्ल्ड, दे आर स्पेसिफिकली फोकस ऑन देअर करिअर. पहा ना, धीरूभाई अंबानी असतील, अनिल अंबानी असतील, मुकेश अंबानी असतील, रतन टाटा असतील, किंवा इतर ज्या व्यक्तींनी आपलं करिअर निवडलं आहे, जी सर्व माणसं जगामध्ये आहेत, स्टीव्ह जॉब्स असेल, या सर्व लोकांनी आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर अधिक महत्त्व देण्याचा प्रयत्न केला. इव्हन त्यांनी व्यक्तिमत्व विकासाला तर अधिक महत्त्व दिलं, परंतु त्या माध्यमातून त्यांनी आपला मार्ग शोधून काढला. दुसरी गोष्ट महत्त्वाची या ठिकाणी आपण पाहतोय ते म्हणजे डिमांड. कशाची नेमकी मागणी आहे समाजामध्ये, व्हॉट इज अ डिमांड देअर. आणि मग आम्ही असं व्यवसाय निवडला पाहिजे की त्याला काही वर्षानंतर डिमांड येणार आहे. आजही समाजामध्ये शिक्षण घेताना आपण पारंपरिक शिक्षण घेताना आपण पाहतो, परंतु आज टेक्निकल एज्युकेशन हे अत्यंत महत्त्वाचं होत जातं आहे, किंवा प्रोफेशनल एज्युकेशन अत्यंत महत्त्वाचं होतं आहे. सो डिमांड जशी असेल तशा पद्धतीचं शिक्षण आपण घेतलं पाहिजे, त्या प्रकारचं करिअर आपण घडवू शकतो. द नेक्स्ट वन, देर इज अ फायनान्शियल गेन्स. वी कॅन से फायनान्शियल गेन्स मीन्स आर्थिक अशा प्रकारच्या लाभाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. मग आम्ही शेअर मार्केटकडे जाऊ शकतो का, आम्ही CA बनवू शकतो का, आम्ही बँकिंगमध्ये काय मॅनेजर बनवू शकतो का. वेअर देअर इज अ फायनान्शियल procedure should be taken there, we have to be enter into that. So for that we have to complete our such kind of the financial courses also, which is available online or offline also. Clockwise when we go further, जेव्हा आपण पुढे असं जेव्हा जातो तेव्हा या ठिकाणी फॅमिली प्रोफेशन इज ऑल्सो impact on our profession. Suppose a doctor is there, his child or his son or daughter should become as a child. That's a doctor or the just like that a medical profession. Suppose the teacher, their children are also going to be that profession. मग घरामधलं जो काही फॅमिली प्रोफेशन जो असेल, समजा व्यापार असेल किंवा CA सारखा असेल, तर ती मुलं त्या घरातील त्या प्रकारचं ती निवड करतात. म्हणजे करिअर फॅक्टर निवडत असताना आपल्याला खास करून काय करावं लागणार आहे, फॅमिली प्रोफेशनचा देखील विचार करावा लागणार आहे. आणि सर्वात शेवटचा मुद्दा तो म्हणजे असा फ्युचर प्रॉस्पेक्ट्स आपण त्याला म्हणतो. भविष्याच्या संदर्भातले जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रस्ताव असतील किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही शोधल्या पाहिजेत. विथ द हेल्प ऑफ द इंटरनेट, विथ द हेल्प ऑफ द नोकरी संदर्भ न्यूजपेपर, with the help of the such kind of the websites are there, such kind of the newspapers are also available there. We want to find out that. मग फ्युचर प्रॉस्पेक्ट्स जे आहेत, आता भविष्यामध्ये कुठल्या गोष्टींचा अधिक महत्त्व आहे. जस्ट लाईक आय एम गोइंग टू टेल यू दॅट AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जस्ट लाईक अ व्हेरी मच इम्पॉर्टंट फॅक्टर. So we can do the such kind of the career or the such kind of the activities or such kind of the skills we can get that I can easily get my job. मग आम्ही हे सर्व विचार करत असताना, या तक्त्याचा विचार करत असताना आम्हाला असं लक्षात येईल, ज्या व्यवसायाला पुढे डिमांड आहे आणि आपलं सहज आम्ही इन्कम करू शकतो असे आधुनिक अशा प्रकारचे फ्युचर प्रॉस्पेक्टकडे आम्ही अधिक विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच हा भाग तुम्हाला समजला असेल. चला आपण जाऊया पुढच्या भागाकडे. पुढचा भाग आहे सेकंड पॉईंट, अँड ॲक्रॉस्टिक is a form of writing where the first letter in each of the lines from another word, for example, friend. What is meant the friend? You know very well that. And now I want to say to you that. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय की फ्रेंड या शब्दापासून असे सुरुवातीच्या लेटर्सपासून असे आपण शब्द तयार करायचे की जेणेकरून फ्रेंड ही जी संकल्पना वर्डमधली आहे ती क्लिअर या ठिकाणी होऊ शकेल. मग मित्र कसा असतो? फेथफुल म्हणजेच विश्वासू असतो, रिस्पेक्टेबल
ज्याला आपण आदर देऊ शकतो. इन्स्पायरिंग प्रेरणा देणारा असू शकतो. एनकरेजिंग प्रोत्साहन देणारा असतो. नोबल उदात्त हेतू असलेला असतो. डिपेंडेबल जो आपल्या मित्रावर डिपेंड असतो. तर अशा प्रकारे फ्रेंड या शब्दांचे सुरुवातीचे लेटर्स घेऊन आपण अर्थपूर्ण अशा प्रकारच्या शब्दांचा एक संच तयार केला. यालाच आपण इंग्लिशमध्ये ॲक्रॉस्टिक अशा प्रकारे म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे काही नमुने तुम्हाला खाली दिलेले आहेत. प्रिपेअर ऑन युअर ओन सच ॲक्रॉस्टिक्स फॉर युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर. म्हणजेच तुम्हाला आता या ठिकाणी तुमच्या कुटुंबातील अतिशय जवळचे जे काही दोघं व्यक्ती आहेत, मग फादर असेल मदर असेल, त्यांचे सुरुवातीचे लेटर्स घेऊन त्यावर तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारचा शब्दांचा एक संच तयार करू शकतात. ॲक्रॉस्टिक तुम्ही तयार करू शकतात. त्याचबरोबर नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड. तुमच्या वर्गातील एखाद्या मित्राचं नाव घ्या, त्यांच्यावरनं अद्याक्षरांवरनं अशा प्रकारचे शब्द घ्या की जेणेकरून त्या विद्यार्थ्याची ती क्वालिटी त्यामध्ये सादर केली जाईल. अ क्वालिटी ऑर फिलिंग्स जस्ट लाईक अ हॉनेस्टी असेल एखादा पोलाईट शब्द असतो बा, त्याच्यामध्ये आम्हाला काय दाखवलं, क्वालिटी किंवा फिलिंग्स दाखवलेल्या आहेत. सेन्सिबल आपण हा शब्द म्हणू शकतो बा. तर अशा प्रकारचे शब्द घेऊन त्याच्यावरनं ॲक्रॉस्टिकचा एक गट आपल्याला तयार करता येऊ शकतो. तशाच पद्धतीने असा कुठलाही एनी प्रोफेशन घेऊन त्यावर आपण तयार करू शकतो. म्हणजे अशा प्रकारचे ॲक्रॉस्टिक तयार करण्याची छान अशा प्रकारची कल्पना या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला येणार आहे. निश्चितच फ्रेंड या शब्दाचा ॲक्रॉस्टिक लक्षात घेऊन यू हॅव टू डन द सेम थिंग विथ द गिवन द बुलेट पॉईंट्स. 3 points are given to you, 4 points are given to you. Now let's go. तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जात आहोत. Say whether the underlined words in the following sentences are used as a noun or verb or adjective. खालील वाक्यांमध्ये येणारे जे शब्द आहेत, अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत, हे क्रियापद आहेत, नाम आहे की विशेषण आहेत, हे आपल्याला शोधायचं आहे. चला तर मग जाऊया. पहिलं वाक्य आहे ए. आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. आय या कर्त्यानंतर लगेच येणारा शब्द आहे म्हणजे व्हर्ब आहे, म्हणून कंसामध्ये आपण या ठिकाणी लिहिणार आहोत व्हर्ब. बी. आय गो फॉर वॉक एव्हरी डे. आता वॉक या ठिकाणी चालणे हा शब्द आहे, ते नाऊन म्हणून आलेलं आहे, मग आपण या ठिकाणी कंसात लिहिणार आहोत नाऊन. सी. दे गिव्ह मी अ गिफ्ट एव्हरी डे. आता हा जो गिफ्ट या ठिकाणी आलेला जो शब्द आहे, जर आपण या ठिकाणी पाहिला तर तो देखील या ठिकाणी काय म्हणून आला आहे, नाऊन म्हणून तो आलेला आहे बा. एक वस्तू, भेटवस्तू आपण या अर्थाने. पुढे डीमध्ये वाक्य पहा. यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. कॅन मॉडेलनंतर आलेला तो गिफ्ट शब्द आहे म्हणजे व्हर्ब आहे, म्हणजे आम्ही व्हर्ब लिहिणार आहोत. ई. इट वॉज अ सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. इथे दिस इज वन ऑफ द, देर इज ऑल्सो द ॲडजेक्टिव्ह या म्हणून या ठिकाणी तो वर्ड आलेला आहे. पुढे एफ उदाहरण आपण पाहिलं. दे बॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट. या ठिकाणी आलेला जो शब्द आपण न्यू या ठिकाणी जो पाहतोय ते नाऊन म्हणून या ठिकाणी आलेलं आहे. तर जीमध्ये द वॉटर टँक्स लीक अ लॉट. लीक वर्ड इज युझिंग हिअर ॲज अ व्हर्ब. सो यू शुड राईट डाऊन इन द ब्रॅकेट verb. The last one sentence, H. The old age home houses 100 aging and homeless people. या कंसामध्ये आपण काय लिहिणार आहात, houses is also, the word is also, the verb is also here. In this way, we are completing chit-chat activity on the lesson 4.1. मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल. या व्हिडिओला निश्चितच लाईक, सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. अजून एक विनंती या ठिकाणी अशा प्रकारची की हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर निश्चितच कॉमेंट बॉक्समध्ये काही सूचना असतील तर त्या देखील देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. तर चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया त्या वेबला, त्या टॅगलाईनला, लर्न्स विथ गणेश क्रिएशन. बाय बाय, सी यू. That's very good thing.